मराठा आरक्षणावर कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणास 2 सप्टेंबर रोजीच्या अध्यादेशाद्वारे दिलेल्या आरक्षणामुळे मराठा समाजाला 2 आरक्षणाचा लाभ मिळत आहे. आता उच्च न्यायालयाने 2 आरक्षणाची एकत्रित अंमलबजावणी केली जाऊ शकते काय, असा प्रश्न सरकारला विचारला आहे. नव्या अध्यादेशानंतर आधीच्या आरक्षणाचा आदेश मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे का, असा प्रश्न उच्च न्यायालयाकडून उपस्थित करण्यात आला आहे. यामुळे सरकारची आता मोठी गोची झाली असून अध्यादेशाद्वारे दिलेले आरक्षण टिकवायचे असेल तर पूर्वी दिलेले आरक्षण रद्द करावे लागेल आणि पूर्वी दिलेले आरक्षण टिकवायचे असेल तर आताचा काढलेला अध्यादेश रद्द करावा लागेल. या दोघांपैकी कोणताही एक निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. यामुळे आता मराठा आरक्षणात कायदेशीर पेच निर्माण झालेला आहे. पूर्वी दिलेले EWS मधील 10% मराठा आरक्षणाचा फायदा राज्यातील सर्वच मराठा समाजाला होत आहे. तर 2 सप्टेंबर रोजी अध्यादेशाद्वारे देण्यात आलेल्या आरक्षणाचा फायदा फक्त मराठवाड्यातील मराठा समाजालाच होत आहे. कारण हैदराबाद गॅझेटियरमधील कुणबी नोंदीवरून मराठा समाजाला कुणबी म्हणजेच OBC मध्ये जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हैदराबाद गॅझेटियर हे फक्त निजाम संस्थानापुरतेच मर्यादित आहे. त्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यामुळे त्याचा फायदा म्हणून मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला OBC प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. परंतु EWS द्वारे देण्यात आलेल्या मराठा समाजाला 10% आरक्षणाचा फायदा संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला मिळत आहे. मग या दोनपैकी कोणता निर्णय रद्द करायचा, हा मोठा यक्ष प्रश्न सरकारसमोर आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकण विभागातील मराठा समाज पूर्वीचे 10% आरक्षण कार्यरत ठेवण्याची मागणी करत आहे. सरकारी नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणावर 2 सप्टेंबर रोजीच्या अध्यादेशाद्वारे दिलेल्या आरक्षणाचा परिणाम होईल का? दोन्ही आरक्षणांची एकत्रित अंमलबजावणी केली जाऊ शकते का? नव्या अध्यादेशानंतर आधीचा आरक्षणाचा आदेश मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे का, असे प्रश्न उच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय विशेष पूर्णपीठाने झालेल्या सुनावणीच्या वेळी उपस्थित केले. न्यायालयाच्या या विचारणेवर 2 सप्टेंबर रोजीचा अध्यादेश हा मराठवाड्यापुरता मर्यादित असून कुणबी मूळ असल्याचे सिद्ध करणाऱ्यांनाच त्याचा लाभ मिळेल. तसेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात दिलेले 10% आरक्षणावर या अध्यादेशाचा कोणताही परिणाम होणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी मांडली. त्यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आंदोलन हे मराठा समाजाला इतर मागासवर्गीय OBCत आणण्यासाठी केले गेले होते. तथापि दोन्ही आरक्षण सुरू ठेवण्याचा किंवा त्यातील एक मागे घेण्याचा हेतू आहे की नाही, हे सरकारने अद्याप स्पष्ट केले नसल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. त्याचप्रमाणे एकाच वेळी 2 आरक्षणाचा लाभ देता येईल का, अथवा त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते का, असा प्रश्न न्यायालयाने केला. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या विशेष पूर्णपीठाकडे आरक्षण विरोधात आणि समर्थनार्थ केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेले आंदोलन आणि त्यानंतर सरकारने मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या प्रकरणी पहिल्यांदा सुनावणी सुरू झाली. सुनावणीच्या सुरुवातीलाच सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा समाजाला दिलेले 10% आरक्षणावर 2 सप्टेंबर रोजीच्या अध्यादेशाद्वारे दिलेल्या आरक्षणाचा परिणाम होईल का? नव्या अध्यादेशानंतर आधीच्या आरक्षणाचा आदेश मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे का? आधीच्या निर्णयातही मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण देण्याचे म्हटले होते का?
असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले आहेत. त्यावर याबाबत महाधिवक्ताच भूमिका स्पष्ट करू शकतात, असे 10% आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच त्यांच्या मते एकाच वेळी 2 आरक्षणाचा लाभ देता येऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीकडेही संचेती यांनी यावेळी न्यायालयाचे लक्ष वेधून त्यात नव्या आरक्षणांतर्गत सरसकट आरक्षण दिले जाणार नसल्याचेही वक्तव्य केल्याचे म्हटले. मराठा समाज हा कधीच मागासलेला नव्हता, हे अनेक मागासवर्गीय आयोग आणि समित्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 28% मराठा समाज आहे, परंतु त्यापैकी 3% क्रिमिलेअर प्रमाणपत्र मराठा समाजाकडे आहे. इतर 25% बाबत काहीच उल्लेख नाही. त्यामुळे अन्य कारणाप्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हेही कारण अनन्यसाधारण कारण असू शकत नाही, असा दावा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते संजीत शुक्ला यांच्यातर्फे करण्यात आला. तर 28% 25% मराठा समाज गरीब असल्याचा प्रतिदावा महाधिवक्त्यांनी केला. न्यायालयाने केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दोन्ही आरक्षणे वेगळी आहेत, तसेच मराठवाड्यात प्रामुख्याने बऱ्याच मराठ्यांचे मूळ कुणबी असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे नव्या अध्यादेशाचा लाभ हा मूळ कुणबी असल्याची नोंद असलेल्यांनाच होईल, असे महाधिवक्त्यांनी स्पष्ट केले. मात्र आता न्यायालयाने विचारलेल्या या प्रश्नावर सरकारकडून कोणता निर्णय घेण्यात येतो, 2 पैकी कोणते आरक्षण रद्द करण्यात येते की दोन्ही कायम ठेवण्यात येते, याबद्दल उत्सुकता आहे.